शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट, मोठा परतावा, पैसे डबल या सगळ्या गोष्टींच्या आमिषात अडकून अनेक सायबर फ्रॉडच्या घटना समोर येत असतात। पण आता पुण्यातून आजवरचा सगळ्यात मोठा सायबर फ्रॉड समोर आलाय। 26 मोबाईल, 150 अकाउंट्स आणि तब्बल 22 कोटी 3,22,000 हा गंडा घालण्यात आलाय। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पुण्याच्या मगरपट्टा सिटी परिसरात राहणारे 88 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक, ते मूळचे हरियाणाच्या गुरुग्रामचे। त्यांचा हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये एक छोटा कारखाना होता। कोरोना काळात आर्थिक अडचणींमुळे त्यांनी कारखाना विक्री केला। या व्यवहारातून मिळालेली मोठी रक्कम आणि इतर मालमत्ता विक्रीतून मिळालेले पैसे त्यांनी साठवून ठेवले होते, आपल्या म्हातारपणाचा आधार म्हणून। यासोबतच आपल्या पुढच्या पिढीला याचा फायदा व्हावा, चांगली गुंतवणूक व्हावी या आशेने त्यांनी हे पैसे जपून ठेवले होते। अशात गेल्या ऑक्टोबर महिन्यात त्यांना एक फोन आला। आपण ऑनलाईन शेअर ट्रेडिंग तज्ज्ञ असल्याचं भासवून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कमी कालावधीमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष त्यानं या ज्येष्ठ नागरिकाला दिलं आणि त्यात हे ज्येष्ठ नागरिक अडकले गेले। सायबर फ्रॉड्सनं त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडलं आणि एक बनावट शेअर ट्रेडिंग ॲप डाउनलोड करायला सांगितलं। या ॲपवरती छोटी नफा तोट्याची आकडेवारी दाखवून सुरुवातीला काही रक्कम गुंतवायला सांगितली। काही दिवस या व्यक्तीनं खात्यात छोट्या मोठ्या अमाऊंट पाठवायला सुरुवात केली। त्यामुळे असं भासवलं की आपल्याला फायदा मात्र होतोय। या सगळ्या गोष्टी त्या ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या वाटल्या आणि काहीच वेळात त्यांचा या त्या चोरट्यावरती विश्वास बसला। त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकानं स्कॅमरच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या बँक अकाउंट्समध्ये मोठ्या प्रमाणावरती पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली। हे पैसे इन्व्हेस्ट करत असल्याचं भासवून जवळपास 3 महिने हा सगळा प्रकार सुरू होता। आपले पैसे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट होतील याची भाबडी आशा त्या ज्येष्ठ नागरिकाला होती। अशा त्या ज्येष्ठ नागरिकानं सहज आपल्या मुलाशी बोलताना मी ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांना काही गोष्टी आपल्या मुलाला दाखवल्या। यावेळी त्या मुलाला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या। त्यानंतर कुटुंबियांनी पुणे सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आणि या सगळा स्कॅम समोर आला। ऑनलाईन शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीतून मोठा परताव्याचा आमिष दाखवून सायबर चोरट्यानं या 88 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 22 कोटी 3,22,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। 26 मोबाईल फोनचा वापर करत अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये तक्रारदारांनी 7 बँकांमधील 150 वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये पैसे पाठवले। ही खाती मुख्यतः नोएडा, कोलकाता, बंगळुरू आणि बाकीच्या शहरांमध्ये म्युल अकाउंट्समध्ये म्हणजेच भाड्यानं वापरल्या जाणाऱ्या खातींमध्ये आढळले होते। फसवणुकीसाठी चोरट्यानं 26 मोबाईल क्रमांक, एक इंटरनेट आधारित फोन नंबर, 3 वेब लिंक आणि बनावट शेअर ट्रेडिंग ॲप वापरल्यानं पोलिसांना सांगितलं। ही आजवरची सगळ्यात मोठी सायबर फसवणूक असल्याचं पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी आता सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी याचा तपास करतायत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।